हॅलो एव्हरीवन. तर कसे आहेत सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आणि मी आले होते आज रेल्वे क्वार्टरला माझ्या फ्रेंडच्या घरी, जिला तुम्ही याच्या आधी पण व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. तर पहा किती सुंदर डेकोरेट केले तिने. मेन डोरला येण्यासाठी एंट्रीलाच खूप मस्त केलं. आणि त्याच्यानंतर हे तिच्या बाल्कनीमधले आहेत. आणि दुसरी एक बाल्कनी आहे, त्याच्यामध्ये पण असेच झाडं आहेत. ते काही व्हिडिओ करण्यात आला नाही माझ्याने. तर चला पहा किती सुंदर आहेत ना. मला ना झाडं आणि फुलं इतके पाहून मला खूप म्हणजे असं खूप आवडतं. आणि तिला पण तशीच आवड आहे. त्याच्यानंतर आम्ही केले जेवणं. नको नको म्हटलं तरी मैत्रिणी कशा असतात, तिने जेवायला मला ताट अक्षरशः आणून ठेवूनच दिलं. त्याच्यानंतर आम्ही दोघींनी जेवण केलं. आणि पहा ह्या मूर्त्या किती सुंदर आहेत. तिचा मुलगा व्हिडिओमध्ये येतच नव्हता, पळून जात होता. त्याच्यामुळे मुद्दाम मी व्हिडिओ करत होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं पहा मार्केटमध्ये. मार्केटमध्ये सध्या संक्रांतीची शॉपिंग चालू आहे, त्याच्यामुळं आम्ही थोडेसे ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो. तर तिने 2 ड्रेस आणले होते काल, तर ते चेंज करून घ्यायचे होते कारण ते व्यवस्थित येत नव्हते. त्यामुळे ते चेंज केले आणि दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आम्ही. मला ड्रेस घ्यायचे होते तिथे. एवढे छान ड्रेस भेटले आणि खूप मस्त ड्रेस होते ते पहा. त्याच्यानंतर आम्हाला हे ड्रेस 2-3 आवडले, पण प्राईस थोडी बार्गेनिंग केल्याच्यानंतर व्यवस्थित लावली त्यांनी. कारण तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्ससोबत गेलं ना, बार्गेनिंग एकदम व्यवस्थित करता येते. आणि मिस्टर असल्यास आपण बार्गेनिंग वगैरे जास्त काही करतच नाही, कारण मिस्टर सगळी कामं करून घेतात. आणि फ्रेंड्ससोबत गेल्यास शॉपिंगची मजा वेगळीच असते बरं का. खरं सांगा तुम्हाला ना, मिस्टरांसोबत पण आवडतं मला जायला, पण फ्रेंडसोबत गेलं ना आपण भरपूर शॉपिंग करतो. कारण ना माझे मिस्टर्स डायरेक्ट दुकानात घेऊन जातात. घ्यायला काहीच म्हणत नाहीत, पण ना 10 ठिकाणी गाडी थांबवायचा खूप कंटाळा येतो त्यांना. त्याच्यासाठी मग आम्ही आमचं मैत्रिणी गेलो. आणि मस्तपैकी म्हणत होती माझा व्हिडिओ करू नको, तरी मी केला. आणि त्याच्यानंतर पहा ही संक्रांतीसाठी सध्या हे वातावरण इतकं मस्त वाटतंय ना, खूप असं गजबजलेलं आहे. एवढा गर्दा नाही आहे सध्या, आणखीन 2 दिवसांनी आणखीन गर्दा होईल. पण ही हळदी कुंकू, वाणाचे सामान, आणखीन भरपूर काही गोष्टी असतात त्या आलेल्या होत्या. आणि आम्ही हे बघत बघत समोर गेलो. कानातले घेण्यासाठी कानातले घ्यायचे होते डेली वेअरसाठी. आणि त्याच्यानंतर डेली वेअरसाठी कानातले घ्यायचे होते, ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो बेंटेक्सच्या दुकानावर. कारण सोन्याचे कानातले रोज घालायला मला अजिबात आवडत नाही. चेंज करून वेगवेगळे घालायची इच्छा असते, त्यामुळे ना थोडेसे म्हटलं चला ते कानातले पण घेऊया. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कानातले घ्यायला. तर मला आवडले होते एक, ते मी घेतले. आणि त्याच्यानंतर ती पण पाहत होती. तर खूप वेळ प्रयत्न केल्याच्यानंतर आम्हाला फायनली कानातले आवडले आणि ते घेतले. आम्ही निघालो घरी, कारण घरी तिचे दोन्ही मुलं घरी होते आणि माझा ऋषभ पण घरी होता. त्यामुळं पटपट आवरलं आणि निघालो घरी. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्या. बाय बाय.